बोर्डापासून सुरुवात होईल. आडवा हाती येऊन नको येऊ असं म्हणजे ते पालक घेऊन वेली माता आश्रम शाळेचं विद्यार्थीचं निवड करण्यासाठी इथे हॉलमध्ये विद्यार्थी बसलेले आहेत. हे प्रत्येक हे शिक्षक आहे, हे मॅडम आहे आणि यांना प्रत्यक्ष प्रश्नपत्रिक दिला जाईल. याच्या कागदपत्रे तपासणी करण्यात येईल. आणि इतकं भारी 10वीचं पोरं सायन्स आणि सायन्सचा आर्टमध्ये काय फरक नसतं, पण गैरसमज असं वाढून गेलं की सायन्सचं घेतलं तर मला पुढे जास्त चांगलं राहील असं मीडियामधलं भावना व्यक्त झालेलं आहे. पण आर्टचं शिक्षण, आर्टचं विषयचं ॲडमिशन घेतल्यानंतर तो IAS अधिकारी होऊ शकतात आणि कलेक्टर बी होऊ शकतं, CO बी होऊ शकतं आणि जितकं म्हणजे कमिशनरचं हाय लेवलचं याच्यावर निवड होऊ शकतात. पण सायन्सचं फक्त जास्त करून स्वीट सायन्सचं जास्त हे राहतील. आणि हे प्रश्नपत्रिक दिलं गेलं नाही अजून. प्रश्नपत्रिक लवकर वाटा हा संस्था चालकाचा आदेश आहे. डॉक्टर कांतीलाल राजा हा शाळेला राहतो, पण इथे प्रत्येकांना सूचना दिलेली असते आणि त्या सूचनाप्रमाणे ते प्रश्नपत्रिका वाटता आहे. ते 10वीचं पोराचं निवड 11वीचं पोराचं निवड केल्या जाणार आहे. इथे मध्ये इतकं हे आहे प्रश्नपत्रिक दिलेलं त्याच्यामध्ये हे सर म्हणजे इथे आहे. हे काय सांगतील, हे तुमचं काय आहे, हे प्रश्नपत्रिक वाटून देत आहे, हे काय आहे तुम्ही म्हणजे इथे सांगा मग सर. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी वेली माता आश्रम शाळेत आपण आमच्या प्रथेनुसार परंपरेनुसार आम्ही CET परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश देतो दरवर्षाप्रमाणे. बघा आज सर आहे यांच्या पूर्ण म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या निवडची जबाबदारी सरांकडे जबाबदारी सोपलेली आहे. हे सांगतील विद्यार्थ्यांना कलागुणांना चांगला वाव भेटावा यासाठी आपण नेहमी आपल्या या संस्थेमध्ये एक क्वालिटीपूर्ण शिक्षण मुलांना भेटावं यासाठी आपण मुलांची परीक्षा घेतलेली असते आणि त्या परीक्षेमधून आपण विद्यार्थ्यांची मेरिट लावून सायन्ससाठी ॲडमिशन करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या जे 7व्या पाड्यातील विद्यार्थी असतील त्यांना चांगलं शिक्षण भेटावं यासाठी हा आमचा सगळा प्रयत्न चालू असतो. त्यासाठी आपण परीक्षा घेत आहोत. याच्यानंतर परीक्षेमधून विद्यार्थ्यांची मेरिट लावली जातील आणि त्या मेरिटमधून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करून आपण 11वी सायन्ससाठी त्यांना प्रवेशित करणार आहोत. आपण नाव टाकायचंय इकडे वरती आपलं स्वतःचं नाव टाका, गावाचं नाव आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा. अर्धा तास वेळ आहे तुम्हाला, अर्ध्या तासात यावं लागेल. 11:15 झाले, 11:15 पेपर जमा करण्यात येईल.
प्रश्नाच्या उत्तराच्या ठिकाणी टिकमार करायची आहे. एकदाच टिकमार करायची आहे. दोनदा केली तर तो प्रश्न शून्य मार्क राहील. दोनदा करायची नाही. जे उत्तर असेल त्याच्यावर टिक करायची आहे. दोनदा केलं तर ते उत्तर चुकीचं मानलं जाईल. ऑफिसमध्ये जावं, त्यांचे मुख्याध्यापक आहे त्यांच्याकडे थोडा चर्चा करू, मग आम्ही या लवकर हे विद्यार्थी थोडं माझे शाळेच्या नावावर जागा होत नाही म्हणून इमारत पक्की बांधायचं तयारी करत आहे. पण शासनाने काय शासनाला सांगायचं. आता मी मुख्याध्यापकाकडे जातो आहे. तिथे बसतात का इथे प्रश्न म्हणजे याचे प्रश्न विद्यार्थी पूर्व इथे बसवलेले आहे त्याच्या संदर्भात काय सांगणार मग सर तुम्ही सांगा. आमच्याकडे वेली आश्रम शाळेमध्ये प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात आणि ही प्रवेश प्रक्रिया राबवताना अनेक विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांना काहीतरी चाळणी परीक्षा घेऊन 11वीला प्रवेश आम्ही देत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आज ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. ही परीक्षा त्यासाठीच घेतली आहे. हे उच्च माध्यमिक सर आहे सर आता पाटील सर हा जेव्हा 98ला शाळा स्थापन झाली तेव्हापासूनच एक सुरुवातीचं रूप जमीनमध्ये लावलेला त्याचा हा जुना मुख्याध्यापक नवीन बी मुख्याध्यापकच आहे पण प्रमुखच आहे ह्या शाळेचं. असं म्हणजे माझं हृदयातलं मनातलं ग्रह धरून चालतो आहे. मी तर संस्था चालक आहे बोडीतलं आहेच पालक म्हणून तर हे सर सांगते माझे प्रवेशचं संदर्भात. सलामताप्रमाणे 10वीचा निकाल झाल्यानंतर आता आमच्याकडे 11वी प्रवेशासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. आमच्याकडे मर्यादित संख्या असल्यामुळे 40 संख्या आमची 40 मुलांना आम्ही प्रवेश देत असतो त्याच्या नियमानुसार. प्रवेशासाठी आलेल्या मुलांचा व पाहता अर्ज करणारी संख्या ही 100च्या वर असते. त्यातून आपण 40 मुलांना प्रवेश द्यायचा असतो. विज्ञान शाखेसाठी 40 मुलांना आणि आर्ट्स कला शाखेसाठी 40 मुलांना. या इथून आलेल्या अर्जापैकी आपल्याला निर्धारित संख्या एवढे प्रवेश द्यायचे असतात. एक छोटीशी निवड चाचणी घेतो. निवड चाचणीत एक पारदर्शकपणे निवड चाचणी होते. या चाचणीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 40 मुलांना आपण 11वी विज्ञान शाखेसाठी प्रवेश देत असतो. आज आपण त्या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकाल जाहीर होईल आणि लगेच मुलांनुसार निवड लावण्यात येईल. या देखील पात्र मुलांना प्रवेश देऊन 1 जुलैपासून शाळा विद्यालय सुरू होईल.